सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता, जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज लयबद्ध सुरू असलेला श्वास. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. त्याआधी करणार आहोत एकेका नाकपुडीने प्रत्येकी 10 आवर्तन. डाव्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आहे तो श्वास सोडूया. उजवीने एक सहज श्वास भरून घेऊया. दोन्ही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. कृती थांबून डावा हात गुडघ्यावर. उजव्या अंगठाने उजवी नाकपुडी बंद करूया. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. यथाशक्ती 10 आवर्तन. आहे तो श्वास सोडून डावीने एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि या कृतीला सुरुवात. 10 आवर्तन. उजवा हात गुडघ्यावर. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीची यथाशक्ती 15 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. प्रार्थना. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घे सावकाश कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त वर्तन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
सुरुवात करूया. आज आपण स्टँडिंग मधून सुरुवात करणार आहोत. उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया. रिलॅक्स होऊया. आणि करणार आहोत आपण आता इंजिन डाऊन. आता ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी अगदी सावकाश करा. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवा. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. दोन्ही हातांच्या मुठी वळवून ते आपल्या छाती हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. ते आपल्या छातीपाशी असतील. बरोबर. आणि आता उजवा हात पुढे, डावा पाय मागे. उजवा हात पुढे घ्या, डावा पाय मागे. डावा पाय मागे. हा, बरोबर. मग डावा हात पुढे, उजवा पाय मागे. हा, असं थोडस डायनॅमिक करायची हालचाल. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. बरोबर. थोडस रॅपिडली करून घ्यायचंय. हा, बरोबर. 15 ते 20 वेळा झालं की मग थांबा दर्शनाकडे. आता इथे श्वासाची गती वाढते जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला. मग मुखधुंती करायची. आपले हात गुडघ्यावर ठेवायचे. नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. आता दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. आपला उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. गुडघ्यातनं सरळ ठेवा उजवा पाय. अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल करूया. पाऊल वर खाली करायचंय. बरोबर. आधी वर खाली करा आणि मग रोटेशन करूया. हा, बरोबर. वर खाली करायचं आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. बरं, पूर्ण पाय नका हलवू. फक्त आपल्या घोट्यातून पाय गोलाकार, पाऊल फक्त गोलाकार फिरवायचा प्रयत्न करा. बॅलन्स जात असेल तर एका हाताने भिंतीचा आधार घ्या आणि मग कृती करा. एक हात असं भिंतीला टेकवा आणि मग करा. म्हणजे बॅलन्स आपला जाणार नाही. हा, बरोबर. हा, छान. आता हेच उजवा पाय जो आहे तो पुढे आणि मागे करा. पुढे मागे. पुढे मागे. बरोबर. पुढे मागे. पुढे मागे. सावकाश पाय थांबवा. मध्यभागी घ्या. हा, आता उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे न्यायचा आणि मध्ये आणायचा. उजवीकडे. बरं, एका हाताने भिंतीचा आधार घ्या म्हणजे आपला बॅलन्स नाही जाणार. हा, जास्तीत जास्त उजवीकडे आणि मध्ये. उजवीकडे, मध्ये. बरोबर. आता थांबायचंय. पुन्हा उजवा पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. हा, एका हाताने भिंतीचा आधार घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 जांघेतून गोलाकार. 2 3. हा, बरोबर. बरोबर. 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2. बरोबर. 3 4 5. उजवा पाय खाली. पुन्हा दोन्ही हात कमरेवर. आता डावा पाय पुढे घ्यायचा. पाऊल अँकल जॉईंट्स मधून वर खाली करून घ्यायचं. एकदम रिलॅक्स ठेवा डावा पाय. अँकल जॉईंट्स मधून वर खाली. भिंतीचा आधार घ्या हवा असेल तर. आणि रोटेशन क्लॉकवाईज. पावलाचं पूर्ण पाय न हलवता पावलामध्ये हालचाल विरुद्ध बाजूने 5 वेळेला. बरोबर. आता डावा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे. पुढे मागे. पुढे मागे. पुढे मागे. बरोबर. थांबायचं. मध्यभागी येऊन आता डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे, मध्यभागी. डावीकडे, मध्यभागी. बरोबर. डावीकडे, मध्यभागी. छान. आता डावा पाय फोल्ड करायचा आहे. पाऊल जमिनीकडे सोडून द्या. पाय पूर्णपणे गुडघ्यातून फोल्ड आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 मोठं वर्तुळ. 2 3 सावकाश. 4 बरोबर. 5
अँटी क्लॉकवाईज. 1, दिशा बदल. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय आणि विश्रांती. आपले पूर्ण थाय मसल्स, हिप जॉईंट्स, कमरेचा खुब्याचा भाग पूर्णपणे आपण जिथे मोकळा केलाय तिथलं ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट झालंय. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात पुन्हा कमरेवरती करणार आहोत आपण हिप रोटेशन. हात आपले जिथे आपल्या कमरेचं हाड आहे ना तिथे आपल्याला आपले दोन्ही हात ठेवायचे. नजर समोर, पाठकणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता सुरुवात करूया. आपल्याला कंबर उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे गोलाकार फिरवायचे. बरोबर. 2, 3, बरोबर करताय. 4, सावकाश आणि जाणीवपूर्वक खाली. 5. 5 वेळा झालं की थांबायचं, मध्यभागी येऊन. आता कंबर डावीकडे जाईल, मागे जाईल, उजवीकडे, पुढे. 1, डावीकडे, मागे, उजवीकडे, पुढे. 2, 3, बरोबर. 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की मग थांबा. दोन्ही हात खाली घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. आता थोडस दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे आपले सिलिंगच्या दिशेला असतील. दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर, कोपरं समोरून जॉईंट करून घ्या आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, बरोबर. 3, 4, 5. नाही नाही, पूर्ण हात नाही हलवायचा. सुनंद, ते हाताची हात जी बोट आहेत ना ती आपल्या खांद्यावर ठेवा आणि शोल्डर रोटेशन आपण करतो. हा, आणि कोपरं समोरून जॉईन करून घ्या. समोरून जुळत नाही. हा, आणि आता ती गोलाकार फिरवा. आता अशी वरून गोलाकार फिरवा. हा. मी तुम्हाला बसून दाखवते. जरा समोर आली आहे. हा, बाकीच्याने आपली मुवमेंट चालूच ठेवा. आता पुन्हा बघाशी कोपरं जॉईन करायची समोरून. हा, आणि आता वर घ्या आणि खाली घ्या. हा, बरोबर बरोबर. वर घ्यायची, खाली घ्यायची. हा, वर घ्यायची, खाली. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन आणि मागून पुढे. प्रत्येकाची दोन्ही बाजूनी आवर्तन झाली असतील ज्यांची, त्यांनी थांबायला हरकत नाहीये. हा, बरोबर. हा, ठीक आहे, बरोबर करता. सावकाश थांबायचंय आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. थोडा वेळ विश्रांती. आता आपली लंग्स कॅपॅसिटी वाढण्यासाठी आपण काहीशे थोडेसे आपण लुजनिंग एक्सरसाइज. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात समोर जॉईन करून घ्यायचे. जसं आपण नमस्कार करतो त्याप्रमाणे. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे. श्वास घेत घेत लांब. हा, श्वास सोडत जवळ. बरोबर. लक्ष श्वासाकडे. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. बरोबर. सरळ ठेवायचे हात. आता श्वास घेत हात वर. श्वास सोडत खाली. पूर्णपणे खाली येऊ देत. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि पुन्हा श्वास घेत घेत दोन्ही हात वर. हाताचे तळवे सिलिंगकडे आहे तो श्वास सोडून द्या. नजर समोर. करणार आहोत आपण ताडासन स्ट्रेचिंग. नजर समोर. शक्य असेल तर पावलं जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. तोल जात असेल तर पावलांमध्ये अंतर ठेवा. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. नजर समोर. टाचा जमिनीपासून वर उचला आणि स्ट्रेच. परफेक्ट, बरोबर. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. सावकाश टाचा खाली. पायामधलं अंतर वाढवा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. करणार आहोत आपण तिर्यक ताडासन.
एकदा उजव्या बाजूला बेंड व्हायचं, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचंय, दोन्ही हात खाली. बरोबर, थांबायचंय, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. करूया एक हलकासा बॅकवर्ड स्ट्रेच. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. आपले हात जे आहेत हे आपल्या कमरेचं जिथे माकड हाड आहे तिथे ठेवायचे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील आणि अंगठे जे आहेत ते आपल्या कमरेच्या भागावरती असतील. ठीक आहे, बघा या प्रकारे स्थिती घ्यायची. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. खांदे रिलॅक्स. कोपरं थोडीशी मागून एकमेकांच्या जवळ आणा, म्हणजे आपल्या चेस्टचं, आपल्या उरस्थ ग्रंथींचं किंवा आपल्या छातीच्या भागाचं आडव्या कक्षेत प्रसरण होत आहे. तिथल्या बरगड्या, फुफ्फुस ताणली जात आहेत. नजर समोर. थोडस पायांमध्ये अंतर घेतलंय आपण. आणि आता हलकासा बॅकवर्ड बेंड द्या. आपल्या कमरेचा भाग थोडासा पुढे ढकला, पोट पुढे येईल आणि मान मागे सैल सोडून द्या. बरोबर. आणि यथाशक्ती थांबा. परफेक्ट. 5, 4, 3, 2, 1. सावकाश मान मध्यभागी येऊ दे. आता याला कॉम्प्लिमेंट करणार, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही हात वर. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हात जमिनीकडे सैल सोडून द्या. हनुवटी गळ्याला लॉक करून घ्या आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश उलट चाल. श्वास घेत घेत वर या आणि विश्रांती. विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या, रिलॅक्स होऊन द्या. जे फर्स्ट टाइम योगासनं करतात त्यांना कदाचित थोडासा बॉडी पेन होऊ शकतो. शरीराला सवय नसते त्यामुळे, पण हळूहळू हा आपल्याला सवय होत जाईल आणि आपलं हे दुखणं सुद्धा कमी होईल. विश्रांती. आज आपण करणार आहोत दंडस्थितीमधलं साईडवर बेंडिंगचं एकमेव आसन, ते म्हणजेच परिवर्तित चक्रासन. त्याच्या आधी आपण त्रिकोणासन करूया, म्हणजे त्याला कॉम्प्लिमेंट हे चक्रासन करतं. तर त्रिकोणासनासाठी तुम्हाला पायामध्ये अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा लंबर स्पॉन्डिलिसिस आहे, म्हणजे कमरेची दुखणी आहे, स्लिप डिस्कचा त्रास आहे, खांद्यांमध्ये जर दुखणी असतील तर त्यांनी त्रिकोणासन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे काय आहेत, तर याच्याने आपल्या गळ्याच्या इथे, पाठीच्या मणक्यावर आणि पोटावरती एक प्रकारचा ट्विस्ट येतो. त्यामुळे डायबिटीज आणि थायरॉइड आपल्यापासून लांब राहतात. त्याचबरोबर पाठीच्या मणक्याचं आरोग्य सुधारतं. पायाचे स्नायू स्ट्रेच झाल्यामुळे व्हेरिकोज वेनचा जो त्रास आहे तो कमी होतो. आणि त्याचबरोबर गुडघेदुखीचा जो त्रास आहे, म्हणजे भविष्यामध्ये समजा आपल्याला होणार असेल, जसं वय वाढतं तसं थोडंसं गुडघेदुखी किंवा जॉईंट्स पेन हे होतातच, तर ते कमी व्हायला मदत होते. तर इथे यथाशक्ती सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करा. हा, हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. ठीक आहे. आणि आता कमरेतनं पुढे झुका. ठीक आहे. आता उजवा जो आपला हात आहे तो जमिनीकडे घेऊन जा आणि जमिनीला घासत घासत तो डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल पकडा, घोटा पकडा, पोटरी किंवा गुडघा. तुमचा जिथे उजवा हात जातोय त्या उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. आणि आता तुमची नजर जी आहे ती डाव्या हाताच्या पंजाकडे घेऊन जा. डावा खांदा एकदम रिलॅक्स करा आणि नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. बरोबर. ठीक आहे. छान. आणि थांबा. श्वास चालू आहे.
सावकाश उलटचाल करा. हळूहळू उजवा हात पुन्हा खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत थोडा वेळ हात खाली. आता इथे ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांची श्वासाची गती वाढू शकते. तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा, या प्रकारे. आणि तिथे ओव्हर ट्राय करू नका. माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सोडलं तरीही चालेल. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. थोडस पुढे झुकायचंय. आता आपला चेहरा जमिनीला समांतर येईल. डावा हात जमिनीच्या दिशेने घेऊन जायचाय. जमिनीला घासत घासत डावा हात उजव्या पाऊल पकडायचाय. अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर असेल. उजवा खांदा एकदम रिलॅक्स करा. हाताची पाचही बोटं जुळलेली. नजर पंजाकडे आणि थांबा. बघा, विरुद्ध बाजूने गळ्याच्या इथे पाठकड्यावरती, पोटावरती पीळ आहे, ताण आहे, दाब आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. उलट चाल करताना डावा हात पुन्हा हळूहळू खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. छान. श्वास सोडत हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती. आपल्या पूर्णपणे गुडघ्याच्या स्नायूंवर, काफ मसल्स वरती, थाय मसल्स वरती जो ताण होता, स्ट्रेच होता, तो आपण थोडासा रिलीज करायचा आहे. काय करायचं? दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात जे आहेत ते असे समोर घ्या. हाताचे तळवे जमिनीला समांतर. हा, आता ते फोल्ड करा. खांदे जे आहेत ते शरीराच्या जवळ घ्या. फोल्ड करा हात तसेच. हा, बरोबर. आता उजवा पाय वर उचलायचा आहे. उजवी मांडी उजव्या हाताला स्पर्श होईल. मग डावी मांडी डाव्या हाताला स्पर्श होईल. हा, अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल करा. आईला स्ट्रेच कमी होईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बरोबर. छान. हात खाली घ्यायचे आणि नी रोटेशन करूया. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवा, गुडघ्याच्या वाटीवर, आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1, हा बरोबर. 2, पावलं जुळून घ्या किंवा थोडंसं अंतर. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 बरोबर आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. सावकाश सरळ व्हा. आणि आता आपण करणार आहोत परिवर्तित चक्रासन, जे साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन आहे. हे पण सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हा, उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करा. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने. हा, आता उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. बरोबर. आता तिथे एक स्ट्रेच द्या. एक श्वास भरून घेऊन एक आपला हात अजून वरच्या दिशेने ताणा. श्वास भरून घे आणि श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. आणि डावा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ घ्या आणि तो जमिनीकडे सैल सोडा. बरोबर. खूप सुंदर. जमिनीकडे लूज सोडा. सोडा, अजून घ्या खाली. हा, घ्या अजून खाली. बरोबर. आणि एकदम लूज सोडा, खांद्यापासून बोटापर्यंत. डावा हात एकदम रिलॅक्स ठेवा. बरोबर. छान. आणि उजवा हात, उजवी बाजू ताणली गेली त्याकडे लक्ष द्या. डावी बाजू एकदम रिलॅक्स. वारा जरी आला तरी डावा हात हल्ला पाहिजे इतका तो आपल्याला लूज सोडायचा आहे. खूप सुंदर. नजर एका बाजूकडे, एका बिंदूकडे केंद्रित करा. छान. बघा, पूर्णपणे उजवी बाजू ताणली गेलीये, डावी बाजू रिलॅक्स आहे. उलट चाल करूया हळूहळू. पुन्हा खांद्यातून सरळ. दोन्ही हात पुन्हा हळूहळू खांद्यातून सरळ. छान.
आता उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर करा. थोडा वेळ हात खाली घ्या. थोडा वेळ तिथल्या तिथे विश्रांती. आपली जाणीव आपल्या उजव्या बाजूकडे बघा. तिकडे ताण आलेला आहे. डावी बाजू तुम्हाला थोडीशी रिलॅक्स जाणवत असेल, हलकी जाणवत असेल, याचा मनातल्या मनात मागोवा. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पावलं जोडलेली किंवा किंचित अंतर घ्या दोन्ही पावलांमध्ये, अगदी 1 ते 2 सेंटीमीटर एवढं. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करा. डाव्या हाताचा तळवा आता सिलिंगला समांतर. डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घ्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा. बरोबर. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजवा हात आपल्या शरीराच्या जवळ घेऊन या. खांद्यापासून लूज सोडा. जमिनीच्या दिशेने उजवा हात सैल सोडायचा आहे. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. परफेक्ट. आणि आता बघा, डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली, उजवी बाजू रिलॅक्स आहे. यथाशक्ती थांबा. जोड श्वासाची. परफेक्ट. खूप सुंदर झालंय. छान. उलट चाल करूया. हळूहळू पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. आता डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. डावा हात खाली. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीनंतर एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. दंड स्थितीमध्ये आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. हे सगळं करत असताना आपल्या श्वासाची गती वाढली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासूया. वाढल्यासारखी वाटत असेल श्वासाची गती, हृदयाची गती, तर नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. स्ट्रेस आउट होऊन जा. तणाव मुक्त होऊन जा. आता दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आता दोन्हीही हातांचे तळवे आपल्या कमरेच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेच्या खाली घ्या. डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेच्या खाली घ्या. खांदे आणि कोपरं जमिनीवर एकदम रिलॅक्स असतील. चेहरा शांत. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. आता काय करायचंय, श्वास घेत आपल्याला आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करायची आहे. श्वास घेत कंबर हातांवर प्रेस करा, म्हणजे तिथे दाब आणा. कमरेचा दाब आपल्या हातांवर येऊ देत श्वास घेताना, आणि श्वास सोडताना एकदम रिलॅक्स होऊन जा. तो दाब, तो प्रेशर कमी करा. श्वास घेत कंबर प्रेस करूया हातांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस. बरोबर. आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. थांबायचंय. दोन्ही हात खाली. दोन्ही हात जे आपण कमरेच्या खाली घेतले ते दोन्ही हात पुन्हा शरीराच्या जवळ येऊ दे. दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण करणार आहोत अर्ध आणि पूर्ण पवन मुक्तासन. अर्ध पवन मुक्तासनासाठी सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला उजवा पाय 30 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे आणि तो फोल्ड करायचा आहे. पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. आपण अर्ध पवन मुक्तासन शिकलोय, आता त्याची उजळणी करतोय. आता आपल्या उजव्या पायाला दोन्ही हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. पाऊल जमिनीकडे सैल सोडलंय. उजव्या बाजूवर आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. खांदे रिलॅक्स. ज्यांना पाठीची दुखणी आहे किंवा सर्वायकलचा त्रास आहे त्याने डोकं वर उचलू नका.
बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा आणि जोड श्वासाची श्वास घेतोय सोडतोय. 5 4 3 2 1. डोकं खाली, हाताचा विळखा सोडून घ्या. उजवा पाय जो आहे तो हवेमध्ये गुडघ्यात सरळ करा आणि सावकाश जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. डावा पाय 30 अंशापर्यंत गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. डावा पाय फोल्ड करा, पाऊल जमिनीकडे सैल सोडा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. उजवी बाजू एकदम रिलॅक्स असली, खांदे रिलॅक्स, डाव्या उटीपोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबा. जोड श्वासाची आहे. श्वास घेतोय आणि सोडतोय. 2 ते 3 श्वास थांबण्याचा प्रयत्न करा. बरोबर. सावकाश डोकं खाली, हाताचा विळखा सोडून घ्या. डावा पाय आधी हवेमध्ये सरळ करा गुडघ्यातून आणि सावकाश जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. आपण हे अर्ध पवन मुक्तासन केलं. एक एक पाय वर उचलला आणि कृती केली. आता आपण पूर्ण पवन मुक्तासन करणार आहोत. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित वर उचलून ही कृती करायची आहे. ज्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल पोटाचं नुकतंच किंवा पाठीची तीव्र प्रमाणात दुखणी असेल तर मात्र हे पूर्ण पवन मुक्तासन करणं टाळायचं आहे. सर्वायकलचा त्रास असेल तरीही तुम्हाला हे करणं टाळायचं आहे. फायदे म्हणजेच याच्याने या आसनाच्या अभ्यासाने गॅसेसचा त्रास कमी होतो. बद्धकोष्ठ कॉन्स्टिपेशन सारखे जे आजार आहेत ते लांब राहतात. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचलायचे आणि ते फोल्ड करायचे. बरोबर. हा, आता आपल्या पायांना आपल्या हाताचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. बघा, आता पूर्णपणे पोटावर प्रेशर आलंय. खांदे रिलॅक्स ठेवा, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, डोळे अलगद मिटून घ्या आणि हा आलेला प्रेशर त्याची अनुभूती. श्वास घेतोय सोडतोय. जेव्हा पोटावर प्रेशर येतो तेव्हा श्वास घेणं आणि सोडणं ही या कृतीमध्ये थोडंसं आपल्याला शॅलो ब्रीदिंग होतं. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलून हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. ठीक आहे. यथाशक्ती थांबा. जोड श्वासाची. 5 4 3 2 1. डोकं खाली, हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करा हवेमध्ये आणि सावकाश जमिनीवर. विश्रांती. पोटावरती आलेला प्रेशर रिलीज होतोय. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोड. सावकाश एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आपण जे पवन मुक्तासन केलं त्याच्यामध्ये आपल्या गळ्यापासून पोटापर्यंत सगळ्या स्नायूंवरती प्रेशर आला होता. पाठकड्यावरती ताण होता. म्हणून ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन, जे आपण काल केलं होतं. आता त्याची उजळणी करणार आहोत आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही हात फोल्ड करा हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत.
हाताची तळवे चेहऱ्याच्या रेषेत, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडलेली आहे. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. मग सिलिंगकडे अंतिम स्थिती म्हणजे तोंड बंद आणि श्वास चालू. हा, बरोबर. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर टिकवायची. आणि आता बघा, गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण, पाठीच्या मणक्यावर असलेला प्रेशर, या सगळ्याची जाणीव यथाशक्ती थांबवा. बरोबर, छान. उलट चाल करताना आधी सावकाश पोट, छातीचा भाग, हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. त्यानंतर बैठक स्थितीमध्ये या. पुन्हा एकदा एका कुशीला वळून हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. दोन्ही पाय जोडून पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, जे शक्य आहे ते. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी. आज आपण शिकणार आहोत ब्रह्ममुद्रा. ही ब्रह्ममुद्रा आपला हाय ब्लड प्रेशर आणि थायरॉइड कंट्रोल मध्ये आणते. सोपी आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही हात गुडघ्यांवरती आपल्याला द्रोण मुद्रेत ठेवायचे. हाताची कोपरं जी आहेत ही शरीराच्या जवळ असतील. मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडत सोडत डोळे उघडायचे आहेत. श्वास सोडत सोडत आपली मान उजव्या दिशेला न्यायला सुरुवात करा. फक्त मान उजवीकडे नेतो आपण. उजव्या बाजूने मागची भिंत बघा आणि मग पुन्हा एकदा डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता बघा, जाणीव आपल्या गळ्याच्या इथे, कंठाच्या इथे. डावी बाजू कंठाच्या इथे ताणली गेलीये, उजव्या बाजूला प्रेशर आहे. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे, श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत आता मान मध्यभागी येईल. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. खांदे आपल्याला कुठेही हलवायचे नाहीयेत. हालचाल फक्त मानेमध्ये होतीये. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा. कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने ताण, डाव्या बाजूने दाब आहे. आणि प्राणधारणा, जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचा डोळे उघडायचे, श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. परफेक्ट. पुढची कृती. श्वास भरून घ्यायचा. आता श्वास सोडत आपली मान थोडीशी मागे झुकली जाईल. चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दातावर दात लावा. बॅलन्स जात नसेल तर डोळे बंद करा किंवा नाहीतर डोळे उघडेच ठेवायला हरकत नाहीये. आणि आता बघा, गळ्यावरती समोरून ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे. आणि जोड श्वासाची.
श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. छान. आता शेवटची कृती. ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणे आहेत त्यांनी आपली मान पुढे झुकवणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायला सुरुवात करूया. चिन लॉक पोझिशन. आणि आता बघा, आपल्या गळ्यावरती समोरून दाब आहे आणि मागच्या बाजूने ताण आहे. सावकाश उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे, श्वास सोडत मान सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया आणि तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. आपण वेगवेगळ्या प्रकारे आपले मानेचे स्नायू, तिथे आणलेला ताण आणि दाब या सगळ्याचा, तिथे झालेला परिणाम याचा मनातल्या मनात मागोवा. ज्यांना जास्त वेळ पद्मासनात किंवा अर्धपद्मासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आज आपण शिकणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन. त्याच्या आधी आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं करणार आहोत. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्येच ठेवायचंय. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलू शकता, काही हरकत नाहीये, किंवा खुर्चीवर सोफ्यावर बसलात तरीही चालेल. हातांची द्रोण मुद्रा, डोळे अलगद मिटून घेऊया. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. त्याचा कालावधी हा दुपटीचा असतो. त्याचप्रमाणे आपण आज 3 आवर्तनं करणार आहोत. चेहरा शांत, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. Slowly, completely breathe out. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आपण करणार आहोत विभागीय श्वसन. डोळे अलगद मिटलेले आहेत. आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे घेऊन जाऊया, म्हणजे आपल्या पोटाच्या इथे आपली जाणीव असेल. विभागीय श्वसन जे आहे हे 3 भागांमध्ये डिवाइडेड आहे. पहिलं उदर श्वसन आपण करणार आहोत, त्याच्यानंतर उर श्वसन आणि मग आपण स्कंध श्वसन करणार आहोत. तर सुरुवातीला उदर श्वसन करताना आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे म्हणजे पोटाच्या इथे आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितस बाहेर येत आहे आणि तो श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. हे झालं उदर श्वसन. श्वास घेताना पोट बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. या पोटाच्या हालचालीकडे आपली जाणीव आहे. पुन्हा एकदा एक श्वास घेऊया. पोट बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. आता पुन्हा एकदा हे उदर श्वसन करताना आपण अकाराची जोड देणार आहोत. अ उ म अशा 3 प्रकारे आपल्याला हे विभागीय श्वसन करायचंय. जेव्हा आपण उदर श्वसन करतो तेव्हा आपण याला अकाराची जोड देणार आहोत. डोळे पुन्हा अलगद मिटलेले आहेत. चेहरा शांत आहे. खांदे खूप रिलॅक्स आहे.
एक सहा श्वास भरून घेताना पोट बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना अकार पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. एक सहा श्वास भरून घेऊया पोट बाहेर. श्वास सोडताना अकार पोट आतल्या दिशेला. अजून एक राऊंड. एक सहा श्वास भरून घेऊया पोट बाहेर येत आहे. हा श्वास सोडताना अकार पोट आतल्या दिशेला. आपण केलंय उदरश्वसन. पुढची पायरी किंवा पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे उरश्वसन. जेव्हा आपण श्वास भरून घेऊ तेव्हा आपल्याला आपल्या छातीच्या स्नायूंचं आडव्या कक्षेत प्रसारण करायचंय. आपली जाणीव पूर्ण भागाकडे असणार आहे आणि श्वास सोडताना ते स्नायू पुन्हा पूर्ववत होतील. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. एक सहज श्वास भरून घेताना आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसारण, आपली जाणीव पूर्ण भागाकडे आणि श्वास सोडताना हे स्नायू पुन्हा पूर्ववत येतील. पुन्हा एकदा. आता आपण खोलवर दीर्घ श्वास भरून घेणार आहोत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण, श्वास सोडताना छाती पूर्ववत. हे करताना नकळत कपाळावर डोळ्यांवर आठी येते, तर तसं न करता आपण अगदी सहज जाणीवपूर्वक कृती करतोय. आता आपण याला देणार आहोत उद्गाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण, श्वास सोडताना उकार, स्नायू पूर्ववत येतील. सुरुवात करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होत आहे. जाणीव पूर्णपणे उर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार, छाती पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण, श्वास सोडताना उकार, छाती पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण, श्वास सोडत उकार, छाती पूर्ववत. उदर श्वसन करताना आपण अकार केला, उर श्वसन करताना आपण उकार केला आणि आता आपण करणार आहोत स्कंध श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर जातील अशा प्रकारे आणि श्वास सोडताना खांदे पूर्ववत होतील. 2 आवर्तनं फक्त आपण सहज करणार आहोत आणि पुढची 3 आवर्तनं आपण त्याला मकाराची जोड देणार आहोत. सुरुवात करू. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. संथ गतीने श्वास सोडताना खांदे पूर्ववत. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. संथ गतीने श्वास सोडताना खांदे पूर्ववत. आपण आता याला देणार आहोत मकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. खांदे कानाच्या दिशेला वर.
आणि श्वास सोडताना मकार. हम्म. खांदे पूर्व. खोलवर दीर्घ श्वास, खांदे वर. श्वास सोडत मकार. हम्म. खोलवर दीर्घ श्वास, खांदे वर. श्वास सोडत मकार, खांदे खाली. हम्म. संपूर्ण विभागीय श्वसन अकार, उकार आणि मकारासहित आहे तो श्वास सोडा यथाशक्ती. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर येईल. छाती आडव्या कक्षेत प्रसरण होईल आणि खांदे कानाच्या दिशेला वर जातील. आणि श्वास सोडताना जाणीव उदर, उर आणि स्कंद भागाकडे. पोट, छाती, खांदे पूर्व. एक शेवटचा वर्तन करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडत डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती अगदी सावकाश एका कुशीला म्हणा आणि पाठीवर पडून विश्रांती. पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले हात शरीरापासून लांब असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आपला पाठकणा जमिनीच्या दिशेने अगदी सैल सर सोडून द्या. पाठीला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह आणि आरामदायी वाटतोय. नाकाने एक श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्या. एकदम रिलॅक्स होऊन जा. बंद डोळ्यांनी आज आपण 1 तास जी जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. आज आपण सुरुवात दंडस्थितीपासून केली, स्टँडिंग मध्ये. तिथे केलेली आसनं, त्याच्यानंतर पाठीवर पडून केलेली आसनं, पोटावर पडून केलेली आसनं, बैठक स्थितीमध्ये केलेली ब्रह्ममुद्रा आणि प्राणायामाचा पूर्व अभ्यास म्हणून केलेलं विभागीय श्वसन, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि आपल्या स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. एक थँक्यू स्वतःसाठी, एक कृतज्ञता भाव स्वतःसाठी. शरीर आणि मनाच्या उत्तम आरोग्यासाठी आपण जो मार्ग निवडलेला आहे त्यासाठी स्वतःला धन्यवाद. शवासन दिसायला सोपं असलं तरी करायला तेवढंच कठीण. जाणीवपूर्वक शिथिलता. पुढची 3 ते 4 मिनिटं शरीरामधले कुठलीही हालचाल न करता आपल्याला स्वस्थ पडून राहायचंय. जाणीवपूर्वक शरीरातला प्रत्येक अवयव शिथिल करून घेऊया. उत्तानं समवधूम शयनं तच्छवासनं शवासनं श्रांतिहरं चित्तविश्रांतिकारकम्. मी माझी जाणीव माझ्या दोन्ही पावलांकडे घेऊन जात आहे. माझे दोन्ही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच
घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझे हिप जॉईंट्स, माझ्या कमरेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या दोन्ही हातांकडे, माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर विसावलेली आहे, तीही शिथिल होत चालली आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मोकळे झालेत, शिथिल झालेत, रिलॅक्स झालेत आणि याची मला जाणीव आहे. माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे, प्राणधारणा, मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे, थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना माझा पोट जमिनीच्या दिशेने जात आहे, उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न श्वासन या स्थितीचा या क्षणी आपण अनुभव घेत आहोत. मी माझा प्रत्येक श्वास घेताना प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि माझा श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य औषध विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. मला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर सुख, शांती, आनंद लाभत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे. मनोमन आपल्या इष्टदेवतेचं, आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. या आरामदायी, आनंददायी स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान सावकाश डावीकडे उजवीकडे फिरवून घ्यायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने नेऊन एक हलकासा खेच आणायचा आहे आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश, कुठलीही घाई गडबड न करता. डोळे अलगद मिटून घेऊया. एक शांती पाठ, दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित.
श्वास घेत कमरेत सर. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली साधना इथे संपन्न होत आहे. शनिवार रविवार आपल्याला सुट्टी असते. आपण भेटणार आहोत सोमवारी सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण असेल ते विचारू शकता. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस आणि हॅपी वीकेंड. धन्यवाद. मीटिंग एंड करते.